नमस्कार सर्वांना. मी प्रतीक्षा काळे सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन रेसिपीमध्ये. ही बघा किती छान दिसतंय ना. ही आहे चंदन बटव्याची गरगट्टा भाजी आणि आज आपण हीच रेसिपी पाहणार आहोत. या रेसिपीला पूर्ण पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसेच तुम्हाला आवडल्यास तुम्ही ही नक्की करून बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. ही आहे चंदन बटव्याची भाजी. याला मी स्वच्छ निवडून घेतलं आहे व्यवस्थित. त्याची कवळी पानं घेतली आहेत. काड्या निबर असल्या तर नाही घेतल्या. जास्त काड्याही नाही, जास्त पानही नाही. हे बघा अशा प्रकारे मी साफ करून घेतलं आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे. आणि याला मी बनवते चणा डाळीमध्ये किंवा हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ मी जास्त नाही घेतली, अर्धी वाटीपेक्षाही कमी आहे. कारण डाळ जास्त वापरायची नाही, कारण या भाजीची स्वतःचीच खूप सुंदर चव आहे. आणि तुम्ही याला हवं तर तुरीच्या डाळीमध्येही करू शकता, मुगाच्या डाळीमध्येही करू शकता. मी चणा डाळीमध्ये केलं आहे. हे बघा हे चंदन बटव्याचे जे पानं आहेत ना, त्याच्या पाठीमागच्या साईडला असं पांढरं पांढरं बुरशी लागल्यासारखं दिसतंय. पण ते बुरशी लागलेलं नाही आहे. ते पान ऑलरेडी असं मखमलीसारखं मऊ असतं आणि ते स्वच्छ आहे. आणि याला मी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलं आहे सर्व. आणि याला व्यवस्थित भाजी आपली पाण्यामध्ये भिजेल इतपत पाणी घातलं आहे. जवळजवळ मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. आणि पाणी घालून याला कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या. हे बघा मी कुकरमध्ये लावते डाळ. ही कुकरमध्ये डाळ लावली आहे आणि याला आपल्याला 3 शिट्ट्या झाल्या. कुकर गार झाल्याच्या नंतरनं हे बघा मी डाळ काढून घेतली. आपली डाळ मस्त शिजली आहे. आणि डाळीतलं जे काही जास्तीचं पाणी होतं ते काढून घेतलं आहे, कारण पाणी जर राहिलं त्यामध्ये तर आपल्याला त्यामुळे मी पाणी काढून भाजी व्यवस्थित हाटून घेतली आहे. आणि गॅसवरती एक पातेलं ठेवलं गरम होण्यासाठी. त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलं आहे. आणि तेल गरम झाल्याच्या नंतरनं हे बघा 2 पळी तेल टाकते आहे. पहिले 1 पळी टाकलं आहे, नंतरनं आणखीन 1 पळी टाकलं आहे. आणि यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. हे बघा अर्धा चमचा जिरं टाकलं आहे. जिरं मस्त फुललं, त्याचा खमंग वास आला की त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे. 1 टीस्पून हिंग टाकलं आहे. हे बघा त्याच्यानंतरनं हिंग व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये ओबडधोबड वाटलेला लसूण टाकायचा आपल्याला. लसूण पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याला आपल्याला व्यवस्थित एका चमच्याच्या साहाय्याने परतून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपला मस्त लसूण पण परतून झाला आहे लालसर. त्यामध्ये मी हिरवी मिरची वाटलेली टाकते आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिरची चिरून पण टाकू शकता. मी ही मिरची चिरण्यामध्ये लसूण, कोथिंबीर, मीठ आणि हिरवी मिरची असं वाटण तयार करून घेतलं आणि तेच टाकले इथे. आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं, कारण मी मिरची भाजून नाही घेतलेली, कच्ची मिरची होती, त्यामुळे मी ती तेलात परतून घेते. त्यानंतर जी आपण भाजी हाटून घेतली होती ती यात टाकून घ्यायची आहे. हे बघा ही मी सर्व भाजी टाकून घेते. याला व्यवस्थित पळीच्या साहाय्याने परत एक वेळेस हाटून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मी पळीच्या साहाय्याने व्यवस्थित हाटून घेतलं आहे त्याला. आणि आपल्या भाजीला परत पाणी सुटतं. हे बघा त्यामध्ये थोडी हळद टाकली आहे. आणि यात सिक्रेट म्हणजे मी वाटलेला डाळवा टाकला आहे 2 चमचे. हे बघा तुम्हाला तुमच्याकडे डाळवा नसेल तर तुम्ही त्यामध्ये बेसनपीठही टाकू शकता. पण बेसनपीठ तुम्हाला जेव्हा फोडणी टाकतो तेव्हा त्यामध्ये परतून घ्यावं लागेल. आणि डाळवा ऑलरेडी भाजलेला असतं, त्यामुळे मी त्याला तेलात नाही टाकलं, डायरेक्ट भाजीत टाकलं आहे. आणि डाळवं हे कच्चं नाही लागणार, त्यामुळे तुम्ही डाळवं डायरेक्ट भाजीतही टाकू शकता. पण बेसनपीठ डायरेक्ट जर भाजीत टाकलं ना त्याचा कच्चापणा राहतो, त्यामुळे मी डाळवं टाकून घेतलं आहे. आणि तुमच्याकडे बेसनपीठ असेल तर ते तुम्ही तेलात व्यवस्थित परतून टाकून घ्या. आणि हे बघा मी जे भाजीतलं पाणी काढलं होतं तेच पाणी परत यामध्ये वापरलं आहे. ते पाणी फेकून नाही दिलं.
तेच पाणी यामध्ये भाजीमध्ये वापरून घेतलं आहे. आणि भाजीला आपला तडका देण्यासाठी एक तडक्यात पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये अर्धा पोळी तेल टाकून घेतलं आहे. तेल चांगलं व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि जिरं गरम झाल्याच्या नंतर व्यवस्थित फुलल्याच्या नंतर त्यामध्ये मी बारीक एक लसणाची पाकळी चिरून घेतली होती ती टाकली आहे आणि 2 सुक्या मिरच्या होत्या त्या टाकल्यात. तडका हा ऑप्शनल आहे, तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, नाहीतर नाही दिलं तरी अशीच ही भाजी खूप छान लागते. आणि थोडंसं काश्मीरी लाल मिर्च टाकलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला जी आपण भाजी शिजवून घेतली आहे त्यामध्ये हा तडका टाकून द्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे मस्त झणझणीत दिसते, किती सुंदर दिसते ना, लाल हिरवा कलरफुल वाटते. नंतर थोडंसं ते तेल राहिलेलं असतं ना तडका पॅनमध्ये त्यातलं, त्यामुळे ती भाजी टाकून त्याच्यात व्यवस्थित काढून घेतलं आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपला तडका सर्व बाजूनी मिक्स करून घेतला आणि आपल्या भाजीला आता उकळी येऊ द्यायची आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे टाकायचं काय इन्ग्रेडियंट, मीठ. चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि आपली भाजी दिसायला आणि खायलासुद्धा खूप उत्तम लागते आणि खूप पौष्टिक आहे. तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हे बघा आपल्या भाजीला मस्त खळखळून उकळी आली आहे आणि ही भाजी आता तयार आहे. हे बघा मी सर्व केली आहे. ही तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत ही खूप सुंदर लागते. तर आवडल्यास